ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे आपल्या अंक ज्योतिषबद्दलचा. 2026 हे वर्ष सुरू झालं आणि ह्या वर्षामध्ये आपल्या जन्मतारखेनुसार आपल्याला कुठले चांगले आणि वाईट अनुभव येतील याबद्दलची माहिती आपण पाहत असतो. मित्रांनो, सध्या आपण एक सिरीज पाहतो ज्यामध्ये आपला मूलांक आणि भाग्यांक ह्या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन कसं चालतं याबद्दलची माहिती पाहतोय. तुमच्या जन्मतारखेमध्ये पहिले दोन अंक म्हणजे तुमचा मूलांक आणि त्याची टोटल केल्यानंतर जो अंक येतो तुमचा भाग्यांक. आता हे नंबर 1 पासून 9 पर्यंत वेगवेगळे असू शकतात. सध्या आपण जी सिरीज पाहतो त्यामध्ये आपण ज्यांचा मूलांक 1 आहे आणि भाग्यांक 1 आहे, मूलांक 1 आहे, भाग्यांक 2 आहे हे पाहिलेलं आहे. आजच्या सिरीजमध्ये आपण मूलांक 1 पासून भाग्यांक 3 ते 9 याची माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर ध्रुवी ज्योतिषवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ आपण पाहूया आता मूलांक 1 आणि भाग्यांक 3 साठी कसं असेल. मित्रांनो, मूलांक 1 आणि भाग्यांक 3 म्हणजे सूर्य आणि गुरु ह्या दोन ग्रहांचं कॉम्बिनेशन. तर ह्या व्यक्तींसाठी हे वर्ष खूप जास्त चांगलं राहणार आहे, कारण ह्या वर्षामध्ये सूर्यदेव तर आहेतच, मात्र ज्यांचा गुरु चांगला आहे किंवा ज्यांचा भाग्यांक 3 आहे त्यांच्यासाठी करिअरमधल्या किंवा तुमच्या बिझनेसमधल्या खूप चांगल्या संधी तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या वर्षामध्ये काही ठराविक महिने असतील ज्यावेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते, ज्यामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये अडचण येऊ शकते. त्याचबरोबर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे ठराविक काळ सोडले तर बाकी महिने तुमच्यासाठी ग्रोथसाठी खूप चांगले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मूलांकाबरोबर. धन्यवाद.